मी शेतकरी यूट्यूब चॅनलवर सर्व बांधवांचं स्वागत आहे। तर गेल्या काही आठवड्यामध्ये करमाळा येथील धनगर समाजाच्या वतीनं श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना धनगर समाजाने 10 ते 11 लाख मेल पाठवलेले होते। या मेलला कुठल्याही प्रकारचं सरकारकडून अद्याप प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं एसटी आरक्षणाबाबत प्रत्युत्तर त्या मेलला आलेलं नव्हतं आणि त्या मेलचं प्रत्युत्तर नाही दिल्यामुळे करमाळा येथील तरुण किशोर शिंदे या युवकानं आज करमाळा येथील आंदोलन करत करमाळा बायपास येथील ब्रिजवर चढून स्वतःचा आत्मदहनाचा प्रयत्न केला। ब्रिजवर चढून बसल्यानंतर त्याच्या हातामध्ये एक औषधाची बाटली आहे। तो थेट सरकारला इशारा देतोय, सरकारने जर अंमलबजावणी केली नाही, सरकारकडून जर कुठली दखल प्रशासन जे आहे त्या प्रशासनाकडून जर दखल घेतली गेली नाही त्या आरक्षणाबाबत तर मी स्वतः आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, स्वतः आत्मदहन करीन असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बसलेला आहे तोपर्यंत नाही काय येते एखादा प्रकार घडून नाही सगळे येत आहेत, तहसीलदार आहेत, PI साहेब येत आहेत, सगळे येत आहेत। त्याची थोडं गांभीर्यानं घेतलं पाहिजे। राहते बागाला मेल केले मला आता जगतलाय नाही काय नाही। त्याचं त्याने मध्यंतरी 10 लाख मेल केले होते मुख्यमंत्र्यांना। राहते बागाला केले सगळे, ते सगळे मेलचा रिप्लाय न आल्यामुळं आता तो वरती बसलेला आहे। 2000 सांगितलं सगळं वाहतूक पण खूप आहे करमाळा। तर थोडं जरा अर्जंट मेसेज पोचवून त्याला बोललं तर त्याला खाली घ्यायला प्रशासनाला थोडं सकाळी आता कॅबिनेट सुरू आहे, पण निरोप पोचवून आपल्याला बोलून करून देतात 5-10 मिनिटं आरक्षण मिळालंच पाहिजे। बरं काय झालं, पालकमंत्र्याला पण जोडून देतो, काय विषय नाही।